हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा, शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. यंदाही मान्सून समाधानकारक असल्याचा अंदाज. केंद्र सरकारनं साखरेला हमी भाव द्यावा, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांची मागणी. राज्याच्या कृषी विकासासाठी कृती गटाची स्थापना आणि देशभरातील भात लागवड 40 लाख हेक्टरांवर. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. बळीराजासाठी यंदाचा मान्सून खुशखबर घेऊन आला आहे. यंदाच्या म्हणजे 2015च्या पावसाळ्यात 102% पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेट या हवामान क्षेत्रातील कंपनीने वर्तवला आहे. यंदा अनियमित आणि बिगर मोसमी पावसाचा तडाखा सातत्याने बसून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अल निनोचं संकटही कायम घोंगावत आहे. अशी प्रतिकूल परिस्थिती असूनही यंदा मान्सून समाधानकारक राहणार असल्याचा अंदाज शेतकरी वर्गाला दिलासा देणारा आहे. सध्या देशभरात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस सुरू आहे. असा पाऊस सुरू राहिल्यास मान्सून नेहमीच हुलकावणी देतो असा अनुभव काही वर्षांपासून येत आहे. यंदाही असेच होणार का याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. उन्हाळा पुरेशा तीव्रतेने नसला तर पुढे कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्यात अडचणी येतात असाही अनुभव आहे. यातच अल निनो या प्रवाहाचा धोका कायम असून त्याचे सावट पावसावर पडू शकते असाही अंदाज स्कायमेट कंपनीने व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने ऊसाप्रमाणे साखरेलाही हमी भाव द्यावा अशी मागणी राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव कोसळल्यामुळे राज्यातील साखर कारखानदारी मोठ्या संकटात सापडली आहे. त्यामुळे FRPनुसार ऊसाला भाव देणं कारखान्यांना अवघड झालं आहे. संकटातल्या कारखान्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारनं 50 लाख टन साखरेचा बफर स्टॉक करावा, तसंच ऊसाच्या हमी भावाप्रमाणे साखरेलाही हमी भाव द्यावा असं पाटील यांनी म्हटलं आहे. राज्याचं कृषी विकास धोरण ठरवण्यासाठी नीती आयोगाच्या धर्तीवर कृषी विकास कृती गट स्थापन करण्यात आला आहे. या गटाचे अध्यक्षपद कृषी आणि पणन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे आहे. विविध विभागांचे 12 सचिव आणि आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचा या गटात समावेश करण्यात आला आहे. त्यात वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, नियोजन आणि पशुसंवर्धन खात्याचे सचिव, वन आणि महसूल विभागाचे सचिव, जलसंधारण खात्याचे सचिव, अर्थ आणि सांख्यिकी विभागाचे सचिव आणि नियोजन विभागाच्या सहसचिवांचा समावेश असेल.
देशभरातील रब्बी हंगामाच्या भात लागवड क्षेत्रात वाढ झाली असून 17 एप्रिल अखेर ती 40,56,000 हेक्टरवर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून नुकतीच देण्यात आली. देशात गेल्या वर्षी उशिरा सुरू झालेला पाऊस आणि त्यामुळे लागवडीची वेळ अनेक राज्यात पुढे ढकलली गेली होती. मात्र त्यानंतर परिस्थिती सुधारली असून आता देशातील भात लागवड 40 लाख हेक्टरवर पोहोचली आहे, अशी माहिती कृषी मंत्रालयाकडून देण्यात आली. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील 35 कापूस खरेदी केंद्रांवरून तब्बल 49,54,490 क्विंटल कापसाची खरेदी करणाऱ्या CCIनं राज्यातील 62 खरेदी केंद्रांवरून सुरू असलेली कापूस खरेदी थांबवली आहे. सरकारच्या हमी दरापेक्षा कमी दरानं कापसाची खरेदी होऊन शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी CCI आणि कापूस उत्पादक पणन महासंघाकडून कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली होती. आर्थिक वर्षाचा हिशोब जुळल्यानंतर 1 एप्रिलनंतर केंद्रावर कापसाची आवक झाली आणि खाजगी खरेदीचे दर शासनाच्या हमी भावापेक्षा कमी झाले तर पुन्हा कापसाची आवक होणाऱ्या केंद्रावर कापूस खरेदीला सुरुवात करण्यात येणार होती. परंतु 1 एप्रिलनंतर खाजगी बाजारात कापसाचे दर सरकारच्या हमी दरापेक्षा वधारले. काकडीवर्गीय भाजीपाला पिके, टोमॅटो, मिरची इत्यादी पिकांवर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव रस शोषणाऱ्या किडीमुळे वाढू शकतो. यासाठी रस शोषणाऱ्या किडी उदाहरणार्थ पांढरी माशी, मावा, तुडतुडे, फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही कीडनाशकाची 10 ते 12 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. आता बघूया कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. कोबी कमाल 300 रुपये, किमान 200 रुपये. काकडी कमाल 800 रुपये, किमान 500 रुपये. भेंडी कमाल 2000 रुपये, किमान 1700 रुपये. फ्लॉवर कमाल 800 रुपये, किमान 700 रुपये. आले कमाल 3200 रुपये, किमान 3000 रुपये. गाजर कमाल 1200 रुपये, किमान 900 रुपये. वांगी कमाल 600 रुपये, किमान 500 रुपये. शेवगा कमाल 2300 रुपये, किमान 2000 रुपये. टोमॅटो कमाल 600 रुपये, किमान 500 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. राज्यात हवामान मुख्यतः कोरडे राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल 33 अंश सेल्सिअस, किमान 25 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 35 अंश सेल्सिअस, किमान 24 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 42 अंश सेल्सिअस, किमान 28 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 40 अंश सेल्सिअस, किमान 25 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 39 अंश सेल्सिअस, किमान 29 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 37 अंश सेल्सिअस, किमान 20 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 37 अंश सेल्सिअस, किमान 24 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 37 अंश सेल्सिअस, किमान 23 अंश सेल्सिअस. आणि सोलापूर कमाल 38 अंश सेल्सिअस, किमान 28 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. बायका वसूल करतेच बाबा, करतेच बाबा. तुकाराम
ए तुकाराम, हे शाळेला गेल्या ती. आई, शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बोल बायडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला. जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात, जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. स्वयंपाकात गुळ हा हवाच. पुरण असो किंवा साधं वरण, गुळाच्या खड्याशिवाय त्याला गोडी नाही. म्हणूनच गुळ निर्मितीचा व्यवसाय नेहमीच फायदेशीर ठरला आहे. कोल्हापूरचा गुळ हा उत्तम गुळ म्हणून प्रसिद्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यातील वाळवे खुर्दचे जगदीश पाटील याच गुळ निर्मितीच्या व्यवसायामुळे प्रगतिशील उद्योजक म्हणून नावारूपाला आले आहेत. सुरुवातीला मोठमोठ्या ढेपांच्या माध्यमातून गुळ बाजारात पुरवला जायचा, परंतु पाटील यांनी बाजाराचा कल जाणून घेऊन छोट्या छोट्या आकारातील ढेपांची निर्मिती सुरू केली, जी अतिशय फायदेशीर ठरली. पूर्वी 10 किलोच्या म्हणजे 20 किलो किंवा 30 किलोच्या गुळाच्या ढेपा काढत होतो. त्या मानानं हा मार्केटचा लहान आट्यामध्ये मार्केटचा रेट जादा मिळतो आणि उत्पादनही चांगले मिळत असल्यामुळे ह्या लहान वाट्यामध्ये जास्त लक्ष घालून ह्या उत्पादन वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. जगदीश पाटील यांच्या गुळाला आपल्या राज्यापेक्षा गुजरात राज्यातून अधिक मागणी आहे. कारण कोणताही उत्सव असो, सण समारंभ असो किंवा पाहुणे घरी आले असोत, तिथे गुळ भेट देण्याची परंपरा आहे. एका आदनाला साधारण 2 टन 200 किलो साधारण ऊस लागतोय. त्यानं समजा जर 5-10 किलो हे काढलं असतं तर मार्केट रेट तेच राहिला असता. किंवा आता हा छोटा आयटम काढल्यामुळे त्याचा मार्केट रेट वाढत राहतोय आणि व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार इकडून आम्ही पुरवठा करत राहतोय. समजा त्यांना वाटलं किंवा त्यांना मागणी तिकडून गुजरातवरून मागणी वाढत राहिली तर ते आम्ही त्याचं जास्त उत्पादन करत राहतोय. त्यामुळे त्याचा तिकडून मागणी येईल तसं आम्ही इकडे पुरवठा करत राहिल्यामुळे त्याचा जास्त खप वाढत जातोय. त्यामुळे आम्ही इकडे उत्पादन तेवढं वाढवत नेतोय. आपल्या इकडे महाराष्ट्रात इकडं त्याची मागणीच नाही. गुजरातला कसं आहे, प्रत्येक फंक्शनला एक लहान जसं आपण आपल्या इकडे एखाद्या कार्यक्रमात हे करतोय, तिकडे तसं एखाद्या कार्यक्रमाचं असेल तर ते येणाऱ्या पाहुण्यांना भेट म्हणून असते ते गुळाचे लहान लहान मोदक म्हणा किंवा 250 ग्रॅम गुळाच्या वड्या हे देतात. त्यामुळे तिकडे मागणी जास्त त्यामुळे आम्ही तिकडे गुजरातला पुरवठा करतो. तर पारंपरिक पद्धतीने गुराळ न करता व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्याकडे बघत राहिलं तर थोडासा म्हणजे त्यात बदल करत गेला तर त्याचा फायदा होत राहील. जुन्या पद्धतीनं जर गुराळ करायचं म्हटलं तर ते परवडणार, आता आजच्या खर्चाला परवडणार नाही आहे ते. पाटील यांच्याप्रमाणेच शेतीपूरक व्यवसायात थोडं वेगळ्या दृष्टिकोनातून व्यवसायाकडे पाहिलं, बाजाराचा कल जाणून घेतला तर उद्योजकांचा व्यवसाय गुळाच्या गोडीसारखा वाढतच जाणार हे नक्की. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. भारत हा कृषीप्रधान देश असला तरी लहरी हवामानामुळे कृषी उत्पन्नाची हमी नसल्याने तरुणांचा शहरात जाऊन उद्योग व्यवसाय अथवा नोकरी करण्याकडे जास्त कल असतो. पण पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या कांदळी गावचे रहिवासी कृषीभूषण मुरलीधर गुंजाळ यांनी बेभरवशाची शेती हा नकारात्मक विचार बाजूला ठेवून जिज्ञासू वृत्तीने आपल्या 3.5 एकरात परदेशी भाज्यांचा मळा फुलवला आहे.
नोकरीला पर्याय म्हणून त्यांनी आणि त्यांच्या अर्धांगिनीने हा व्यवसाय सुरू केला खरा, पण आता त्यांना एवढा भरघोस नफा झाला आहे की पूर्ण वेळ ते फक्त याच शेती व्यवसायात गुंतून गेले आहेत. मी मुंबईमध्ये शिवडी येथे एका खाजगी कंपनीमध्ये नोकरीला असताना 1994 साली माझ्या कंपनीमध्ये युनियनच्या मार्फत 73 दिवसाचा संप झाला. माझं नुकतंच त्यावेळेला लग्न झालं होतं आणि मला त्यावेळेला असं कुठंतरी जाणवलं की आपल्याला नोकरीच्या व्यतिरिक्त काहीतरी पर्याय शोधला पाहिजे. आणि म्हणून मी गावाला आलो. माझ्या मिसेसबरोबर चर्चा केली. त्यावेळेला माझ्या कुटुंबातील 3.5 एकर शेती पडीक माल रानावर होती आणि त्या शेतीचं पुनर्जीवित करावी ती अशीच पडीक जमीन पडलेली होती. म्हणून मग मी काय केलं की पाण्याची व्यवस्था करताना एक बोरवेल घेतला, जमिनीचं सपाटीकरण केलं आणि हे सर्व करीत असताना माझ्याकडे जे 1.5-2 लाखाची शिल्लक होती ती संपूर्ण शिल्लक हटवली आणि खऱ्या अर्थानं आता शेतीला सुरुवात करायची. तर माझ्या जुन्नर तालुक्याच्या परंपरेप्रमाणे मी टॅमॅटो आणि कारल्याचं पीक घेतलं. शेतीचा आम्हा दोघांना कुठलाही अनुभव नाही आणि पुस्तकामध्ये वाचून त्या पिकांचं व्यवस्थापन आम्ही करीत असताना चांगल्या प्रकारचं पीक आलं. सुरुवातीला शेतीचे त्यांचे काही प्रयोग फसले, पण हिंमत न हारता त्यांनी शेतीविषयक माहिती करून घेतली. त्यांनी बाजाराचा कल जाणून घेतला. त्यातून परदेशी भाज्या लागवडीची माहिती त्यांना मिळाली. आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक शेतीची सांगड घालत त्यांनी त्यावर लगेचच काम सुरू केले. प्रत्येक शेतकरी ज्या विभागामध्ये शेतकरी आहेत त्याच्याकडे जायचं, त्याला विचारायचं तू बाबा काय करतो, फ्लावर करतो, कांदा करतो, कोबी करतो, बियाणं कुठून आणतो, किती एकर बियाणं लागतं, किती त्याचा संगोपनाचा खर्च किती येतो आणि कुठे विकतो, तुला नफा किती भेटतो. अशा जवळजवळ 42 शेतकऱ्यांच्या मी मुलाखती घेतल्या, त्यांची माहिती संकलन केली आणि त्याच्यामधून माझ्या जे 2-4 प्रश्न होते त्या 2-4 प्रश्न मला पडले, त्याची उत्तरं मी शोधण्याचा प्रयत्न केला. तो पहिला प्रश्न असा होता की तुम्हाला जर शेती फायद्याची करायची असेल तर जे मार्केटमध्ये विकलं जातं ते पिकवलं पाहिजे. नंबर 2, तुम्हाला मार्केटमध्ये विकत असताना तुमच्या मालाचा बाजारभाव तुम्हाला ठरवता आला पाहिजे. नंबर 3, तुम्हाला तुमचं जे उत्पादन आहे ते तुम्हाला डायरेक्ट ग्राहकाला विकता आलं पाहिजे. आणि नंबर 3, शेती करत असताना तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याचं व्यवस्थापन, ठिबक सिंचन, स्प्रिंकलर, खतांचं व्यवस्थापन आणि मजूर व्यवस्थापन ह्या गोष्टी काटकोरपणे सांभाळल्या पाहिजेत. मग नक्की काय करायचं तर त्याच वेळेला डॉक्टर सिंघवी म्हणून जळगावचे आहेत, त्यांचा एका वर्तमानपत्रामध्ये एक लेख वाचला, भाजीची शतावरी, आणि भाजीची शतावरी करण्याचा मी निर्णय घेतला. 10,000 रुपये किलोने ते बियाणं विकत घेतलं. अर्धा किलो बियाणं आणलं 5,000 रुपयाचं. त्याची गादी वाफे करून लागवड केली. 11,000 ते 11,500 रुपये सॅलरी पगार होता आणि माझे मिसेस त्यावेळेला महिन्याला 25-30 हजार रुपये ह्या भाजीच्या शतावरीमधून घेऊ लागली. खरं तर ह्या उत्पादनामुळं आणि आधुनिक तंत्रज्ञान चांगल्या विचारांनी जर शेती केली, पारंपरिक विचार जर सोडला तर शेती नक्कीच फायद्याची होते याची आम्हाला जाणीव झाली. आणि भाजीच्या शतावरीबद्दल मार्केटमध्ये फिरत असताना परदेशी भाजीपाल्याचे जे 2-4 प्रकार मी क्रॉफर्ड मार्केटमध्ये पाहिले, चायनीज कॅबेज, रेड कॅबेज, असे 2-4 प्रकार पाहिले आणि मलाही जाणवलं की काहीतरी नवीन उत्पादन घ्यावं आणि त्या विदेशी भाजीपाल्याची, परदेशी भाजीपाल्याची मी बियाण्याकरता शोध घेऊन बंगलोर इथून बियाणं आणून ते बियाण्याची लागवड केली. चायनीज कॅबेज, रेड कॅबेज, रोजमेरी, आईसबर्ग, लेट्यूस, लीक, बेझिल, ओरेगानो, चेरी टोमॅटोज अशा प्रकारच्या विविध परदेशी भाज्यांच्या मार्केटिंगसाठी बाजाराचा कल त्यांनी जाणून घेतला व उत्तम प्रकारचे ग्रेडिंग व पॅकिंग करून ग्लोबल मार्केटमध्ये निर्यात करण्याच्या दृष्टीनेच उत्तम गुणवत्ता जपण्याचा त्यांनी प्रयत्न केला. गुंजाळ पती-पत्नीला शेतीनं प्रतिष्ठा तर मिळवून दिलीच, पण सोबतच अनेक पुरस्कारही त्यांना मिळालेत. त्यापैकी मुरलीधर गुंजाळांना कृषीभूषण तर त्यांच्या पत्नी वनिता गुंजाळ यांना जिजामाता कृषीभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.
सासऱ्यांची देखभाल करायला गावी राहायला गेलेल्या वनिताताईंनी सासऱ्यांची मदत करायची म्हणून या व्यवसायात प्रवेश केला. तर आमची 3.5-4 एकर क्षेत्र आमचं, त्याच्यामध्ये सासरे हे मुंबईला जाऊन येऊन करायचे आणि मी सासऱ्यांच्या याच्यासाठी त्यांचा कपड्याचा व्यवसाय होता. तर ते कपड्याचा व्यवसाय करत असताना शेतीकडे लक्ष द्यायचे. तर मला त्यांची दोन्हीकडची कसरत पाहून मला पण वाटायला लागलं का आपण घरात बसतो, आपण नुसतं म्हणजे त्यांना जेवण वगैरे करून, पण त्यांचा एक कुठला तरी एखादा व्यवसायातला भाग आपण उचलला पाहिजे. तर मी माझे मिस्टर मुरलीधर गुंजाळ यांना गावाला आल्यानंतर बोलले की आपण बाबा शेतीकडं आणि व्यवसायाकडे दोन्हीकडे लक्ष देतात, तर आपण शेतीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. तर हे बोलले तुलाही शेतात काही माहीत नाही आणि मलाही नाही, कारण मी पण गावामध्ये राहिलेली गावी होते, पण शेतात कधी जाण्याचा माझा संबंध आला नाही. पण या म्हणजे कुटुंबाची परिस्थिती एकंदरीत पाहता शेतीकडे लक्ष द्यावं वाटलं. लक्ष देताना आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करायला लागलो. त्या पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना काकडी, टॅमॅटो माझ्या मिस्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही पिकं घ्यायला सुरुवात केली. पण त्याच्यामध्ये आम्हाला काही जाऊन उलट तोटा झाला. त्याच्यानंतर मिस्टर बोलले तू बोलली शेतीकडे लक्ष दे आणि आता माझ्या खिशातले पैसे जातात, मग काय करायचं. तर मग आम्ही दोघांनीच ठरवलं केलं तर वेगळं काहीतरी करू. 2-2 गुंठ्यात वेगवेगळ्या भाज्या कशा घ्यायच्या, कोणतं बियाणं वापरायचं, भाजीपाल्याची काळजी कशी घ्यायची, बाजाराचा कल जाणून त्याचा फायदा कसा करून घ्यायचा, या सगळ्या गोष्टी त्यांनी आत्मसात करून घेतल्या. शतावरीची लागवड केल्यानंतर उत्पादन कधी चालू होतं हे माहीत नव्हतं. पण शतावरीची लागवड केल्यानंतर 3-3.5 महिन्यात रोपं लावून नंतर 7-7.5 महिन्यात ती चालू होते, चांगलं उत्पादन घ्यायला सुरुवात होतं. त्यावेळेस उत्पादन घ्यायच्यावर पुन्हा सूर्यासाहेबांना फोन करून विचारलं, तर ते बोलले मी आल्यानंतर तुम्हाला सांगतो. तर शतावरीच्या भाजीचे कोंब काढले जातात आणि ते कोंब हॉटेलला चालतात एवढं माहीत होतं आम्हाला फक्त. तर त्या शतावरी पिकवल्यानंतर मग मिस्टरांनी मार्केटचं शोध केला. तर मार्केट शोधत असताना शतावरीला तर आम्हाला मार्केट मिळालंच, पण इतर भाज्या जवळजवळ माझ्याकडं बेजिल, पार्सली, थाईम, रोजमेरी, मसाल्याचे प्रकार, काही पॅकच्या, पण एकदम आम्हाला ते करता नाही आलं. याच्यामध्ये 2-2 गुंठ्यामध्ये लागवडी करून ते कसं येतं, नवीन करताना ज्यावेळेस तुम्ही कुठलाही व्यवसाय करताना नवीन असल्यामुळे तुमच्याकडे एकतर तुम्हाला त्या याची माहीत नसते कसं येतं उत्पादन. तर आमचं बियाणं टाकण्यापासून तर अगदी उत्पादन घेण्यापर्यंत आम्हाला कुठलीही माहिती नसताना आम्ही एक प्रयोग करत, आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं आमच्याकडे 3-3.5 एक क्षेत्रात हे चालवायचं आहे आम्हाला. तर त्याचं नियोजन करणं, 2-2 गुंठ्यामध्ये त्याच्या लागवडी करणं, त्याचं उत्पादन घेणं, हे सर्व मी स्वतः त्यात मजुरांकडून करून घ्यायचे. आणि मिस्टर माझे मुंबईला सर्व्हिस असल्यामुळे ते हॉटेलचं मार्केटिंग ते पाहायचे. तर प्रत्येक वेळी असं व्हायचं, मला त्यावेळेस फोनची सोय नव्हती. इथून माझं 1-1.5 किलोमीटर घर आहे, तर मी 3 ते 4 वेळा मी पायी ते घरी जायचं, नंतर फोन करायचा, मग त्यांनी ते पुन्हा मला फोन करायचा. तर माझं अशी कसरत चालली होती. त्याच्यानंतर खूप छान आमचा व्यवसाय व्यवस्थित उत्पादन घ्यायला. एकूणच शेतीच्या परंपरागत पद्धती सोडून अधिक नफा मिळवून देणाऱ्या इतर लागवडीचा विचारही शेतकऱ्यानं करायला हवा. नवे तंत्रज्ञान, नव्या शेती पद्धतीचा अवलंब करायला हवा, तरच आजच्या काळात शेती करणे अधिक फायद्याचे होईल. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.